निकटवर्तीयांच्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्यातले आमदार वादात। धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागरांपाठोपाठ आता प्रकाश सोळंके अडचणीत। सोळंकेंच्या निकटवर्तीयाकडून दुकानदाराला मारहाण। शिवरायांबद्दल अपशब्द आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाला सरकारचं हायकोर्टात आव्हान। आज तातडीची सुनावणी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच, अर्थसंकल्पीय तरतुदीतही तब्बल 10,000 कोटींची घट। विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता। पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश। सोनिया गांधींच्या घरी काँग्रेसची महत्त्वाची बैठक। संसदेत सरकारला घेरण्यासाठी विचारविनिमय। संसदेत आजही गदारोळाची शक्यता। मतदार याद्यांमधल्या घोळावर चर्चा अपेक्षित। भाषेच्या मुद्द्यावर कनिमोळींचा हक्कभंग प्रस्ताव। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून 2 दिवसांचा मॉरिशस दौरा। मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी आमंत्रित। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे चिरंजीव चैतन्याची आज ईडी चौकशी। 2100 कोटींच्या मद्य घोटाळ्यात काल दिवसभरातल्या छापेमारीनंतर चौकशीचं समन्स। पाचशे सफाई कामगारांना मुंबई पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। कामगारांनी चिकाटीने दिलेल्या लढ्याला यश। आझाद मैदानात कामगारांचा जल्लोष। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर सायबर हल्ला। एलन मस्कचाही दुजोरा। रात्री देशविदेशात एक्स ठप्प झाल्याच्या तक्रारी। पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्स ग्रुपनं सायबर अटॅकची जबाबदारी घेतली। चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावणारा चॅम्पियन संघ मायदेशात परतला। कर्णधार रोहित शर्माचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत। चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळावरही चाहत्यांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।